नमस्कार. तर आज मी बनवणार आहे चिकन फ्राय. तर इथे मी घेतलेलं आहे पाव किलो चिकन आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. अगदी पेस्ट केलेली नाही, ठेचून टाकलेली आहे. सोबत मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, तिखट घेतलेला आहे, थोडा मसाला घेतलेला आहे, म्हणजे एक कलरसाठी आणि एक तिखटसाठी. ओके, सो हे मी घेतलेलं आहे. आता मी मीठ टाकणार आहे चवीपुरतं. याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप टेस्टी होते ही रेसिपी आणि झटपट होते. इथे मी ह्याच्यामध्ये चिकन मसाला ॲड केलेला आहे. तर हा मी देसी चिकन मसाला यूज केलेला आहे. तुम्ही कोणताही चिकन मसाला यूज करू शकता, की देशीच पाहिजे असं काही नाही. प्रत्येक मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं असतं, त्याच्यामुळे मी असं फोर्स नाही करत. फक्त चिकन मसाल्यामध्ये थोडा जिरा पूड जास्त असते, त्याच्यामुळे त्याची टेस्ट सेम सिमिलर लागते बऱ्यापैकी. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया तसं. आणि आपल्याला ना हे थोडं मॅरिनेट करत ठेवायचं. जितकं मॅरिनेट होईल तितकंच टेस्टला छान लागतं. मी काय जास्त वेळ मॅरिनेट करत ठेवणार नाही, पण बऱ्यापैकी एक अर्धा तास किंवा 15 मिनटं मॅरिनेट करत ठेवायचं. म्हणजे काय होतं, जो मीठ आहे ना तो ह्याच्यामध्ये चांगला मुरला जातो आणि जेव्हा आपण फ्राय करणार ना तेव्हा मग ती टेस्ट थोडी एन्हान्स होते. ओके, आता इथे मी थोडासा ना लिंबू स्क्वीज केलेला आहे. त्याचं कारण असं की जेव्हा मी हे सगळं टाकेल थोडासा हे जशी आपण तुकड्या फ्राय करतो ना तशा टाईपमध्ये मी हे चिकन फ्राय करणार आहे. तर मग उगाचच ते कच्चा मसाल्याची टेस्ट नको लागायला, किंवा व्यवस्थित असं जितका चिकन शिजायला पाहिजे तितकाच तो शिजेल. त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये लिंबू टाकलेला आहे. ओके, आता हे आपल्याला मॅरिनेट करत ठेवायचं. एक 15 मिनटं मॅरिनेट करून झाल्यानंतर मी इथे चुलीवर कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. थोडंसे मी आले लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता हे सगळं मी एक एक ह्याच्यामध्ये टाकणार आहे. ओके, हे बघा, हे असं जसं आपण तुकड्या करतो ना सेम टू सेम तसंच करायचं आहे. जसं तुकड्या तळतो तसंच आपल्याला हे चिकन फ्राय करायचं आहे. पण टेस्ट अप्रतिम लागते. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये तंदुरी टाईपमध्ये करत असाल तर मग कमालच. तंदुरीमध्ये खूप छान लागतं. कारण मी एकदा ट्राय केलं होतं तंदुरीमध्ये, म्हणजे पूर्ण एक बोनलेसचा हे घेतला होता, पीस घेतला होता खूप मोठा ब्रेस्ट, आणि त्याच्यामध्ये त्याला असे रेषा मारून त्याच्यामध्ये तो पूर्ण तंदुरीचा मसाला असा भरला होता आणि फ्राय केला. मग नंतर मग त्याला थोडासा स्मोक दिला आणि थोडासा ह्याच्यावर भाजला, ते असतं नाही का जाळी, त्याच्यावर भाजलं. खूप छान लागतं. तर इथे सुद्धा मी आता हे असं टाकून घेतलं होतं. थोडा वेळ झाकण ठेवला म्हणजे ते शिजेल. तर शिजल्यानंतर हे असं एक एक मी असं फ्राय करते. तर थोडीशी विस्तू कमीच लावायची, कारण काय होतं की एकदाच लावल्याने ना ते करपून जाऊ शकतं. आणि मेन म्हणजे चिकन करपणार नाही, किंवा चिकन करपला तरी त्याची टेस्ट काही वेगळी लागणार नाही, पण त्याची जी कोटिंग आहे मसाल्याची ती टेस्ट वेगळी लागू शकते. आणि त्यांनी काय होतं की टेस्ट तर खराब लागतेच आणि ते मग लागत पण नाही चवीलासुद्धा, कारण मसाला आणि मीठवरच गेम असतं, बरोबर. तर इथे असं थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केली. तर हे बघा, हे असं मस्त शिजलं गेलं आहे. आणि आता हे ना आपल्याला थोडा वेळ असंच परतवून घेते मी, म्हणजे कुठे पाणी वगैरे राहिला असेल किंवा काही मसाला वगैरे कुठे कच्चा झाला असेल. कारण मी आता पली फिरवते बरोबर, साईडनं कुठल्या साईडला हे आहे ते मीच नाही सांगू शकत, कुठे शिजलं नाही शिजलं. तर हे बघा, मस्त शिजलं होतं. मी काढून घेतलेलं आहे डिशमध्ये आणि अशी मस्त, हे बघा कसं झालं आहे.